सभागृह नेते. सभाध्यक्ष महोदय, सर्वप्रथम महिला व बालकल्याण समितीचं अभिनंदन. त्यांनी अशा प्रकारच्या योजनांचा विषय सभागृहापुढे त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि आपल्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी नवी मुंबईतल्या त्यासाठी अनेक योजना. उद्या देवाभाऊंचा बड्डे वाढदिवस आहे आणि आज आपण महिलांसाठी या योजना घेऊन येत आहोत आणि या योजना खऱ्या अर्थाने सर्व महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि जसं सुतार साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये गती मिळून स्क्रुटनी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि जेव्हा अर्ज करतो त्याचा लाभ हा लवकरात लवकर त्यापर्यंत भेटणं आवश्यक आहे. आता या योजनांच्या माध्यमातून फक्त शिकणं नाही तर या शिकण्यामधून त्यांना नोकरी, त्याचबरोबर काही उत्पन्नाचं स्रोत निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण महिला बालकल्याण समितीने त्यामध्ये विचार करावा. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आपल्याला लखपती दिदी योजना त्या ठिकाणी आणायची, त्याचा देखील विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. इत्थंभूत आपण महापालिका योजनांमध्ये पूर्णपणे आपलं योगदान त्या ठिकाणी देते, बजेट प्रोव्हिजन त्या ठिकाणी करते. आयुक्त महोदयाने त्या ठिकाणी सांगितलं की एक जेंडर बजेट देखील त्या ठिकाणी केलं पाहिजे, त्या ठिकाणी देखील आपण पावलं त्या ठिकाणी टाकू आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या रोजगार मिळण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकू. आता शिर्के मॅडमनी सांगितलं की सभागृहात अनेक सुधारणा सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यासाठी महापौर महोदयांना या सुधारणावरती निर्णय घेण्यासाठी आणि आवश्यक असलेल्या सुधारणा करण्यासाठी प्राधिकृत करण्याच्या सूचना या ठिकाणी मांडलेली आहे. त्याप्रमाणे आपण त्या बाबतीत निर्णय घेऊन जास्तीत जास्त लोकांना लाभ होण्याच्या दृष्टीने या योजनांना मान्यता देण्याचा विषय आलेला आहे. पुन्हा एकदा मी महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यांचं, सभापतींचं अभिनंदन करतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.